यास पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व तिसरं. सर्वांना जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम, जय संविधान. आणि वळत आपण मॅचकडे. सर्वांना दोन्ही संघांना मी सर्वप्रथम शुभेच्छा देतो या मॅचसाठी. व्यासाच्या दिवसातील पहिल्या सामन्याला सुरुवात होते. एकदा जोरदार टाळ्या वाजून शुभेच्छा देऊया. पंच रेडी, आमचे स्कोरर रेडी, यूट्यूब कॅमेरामॅन रेडी आणि यूट्यूबची सर्व टीम रेडी आहे. दोन्ही संघांना शुभेच्छा आणि मॅचला होते सुरुवात. गुरुनाथ पाटील प्रमुख पंच आणि स्ट्राईक अंपर आपण जर पाहिलं तर गिरीश सावंत. गोलंदाजी मार्कवर सुमित आवटे. पहिला चेंडू पायात टाकला होता, डाऊन लेग टाकला होता, फ्लिक केला मागील बाजूला चेंडू म्हणजे फाईन लेगच्या दिशेने निघून जाईल सीमा पार. आजच्या दिवसातील संडेतील पहिला चौकार जर पाहायला भेटला तर तो कोणाच्या बॅटमधून? अजय यांच्या बॅटमधून पाहायला भेटला. या सर्व आठवणीतल्या गोष्टी आहेत. पहिला चौकार स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा पहिला चौकार दुसऱ्या दिवसाचा कोणी मारला तर अजय यांनी मारला. डाऊन द लेग साईड टाकला होता अजय यांनी, चांगला फ्लिक केला, मनगटी फटका पाहायला भेटला. मागील बाजूला चेंडू मार्गस्थ झाला, फाईन लेगला बीट केला आणि डी फाईन लेगला सीमारेषेच्या पलीकडे निघून गेला. 4 धावांसाठी सुरुवात झाली स्कोर कार्डला. RL फायटरच्या 4 धावा डिपॉझिट झाल्यात खात्यामध्ये. सुमित यावेळी फुललेंचा चेंडू समोरच्या दिशेने खेळलाय. चेंडू थांबेल की नाही देखील शंका आहे. हो, थांबणार नाहीये. समोरच्या दिशेने येतोय चौकार, येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. यावेळी समोरच्या दिशेने क्षेत्र निवडलं. सुमित आवटे यांच्या 2 चेंडूवर स्वागत केलंय, वेलकम केलंय, हाय हॅलो केलंय. आणि संडे फंडे असणार आहे. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची असणार आहे. परंतु सुमित देखील कमी नाहीये. त्यांना देखील माहिती आहे की मला कसं कमबॅक करायचं. एका बाजूला अजय, एका बाजूला सुमित. ही बॅटल पाहायला भेटते. कट करण्याचा प्रयत्न, मागील बाजूला पुन्हा चेंडू जातोय, परंतु काय बात आहे तिथे, काय फिल्डिंग पाहायला भेटते. प्रतीक पाटील अमोल सरांच्या बरोबर सातत्याने आपण त्यांना पाहिलं. अमोल सरांच्या बरोबर कुठली टुर्नामेंट असून ते प्रतीक त्यांच्याबरोबर जात असतात. किपिंग खूप चांगली करतात आणि विक्रोईचा एक अविभाज्य घटक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. तेच प्रतीक शॉर्ट थर्डमॅनला होते आणि चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. गुड फिल्डिंग प्रतीक. फार कमबॅक केलं आहे सुमितने. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2 खेळाडू अगदी पॉवर प्लेच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेटला आणि एक एक्स्ट्रा कव्हरमध्ये. अशा प्रकारे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. क्या बात आहे. यावेळी बॅक ऑफ द लेन टाकला, आवाज देखील आला की गे, परंतु कॅच नाही आहे. याला बोलतात कमबॅक. 2 चौकार जरी मारले तरी सुमित त्यांना माहिती आहे की कसं कमबॅक करायचं आहे. ओमकार म्हणजे नाता आहे स्ट्राईकवर. यावेळी रिव्हर्स स्विच हिट, उलटा पुलटा, परंतु चेंडू बाहेर जाईल की नाही हे देखील पाहणं खूप महत्वाचं आहे. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होते, ते अगदी पॉईंटच्या क्षेत्रात पळाले, चेंडूला पकडलं, फेकी केली. त्या दरम्यान जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या. क्या बात आहे. एवढं लांबवरचं अंतर गाठलं, चेंडूपर्यंत गेले, फेकी केली. गुड फिल्डिंग सर. चांगली फिल्डिंग पाहायला भेटते. युवा टॅलेंट पाहायला भेटतं आपल्याला. कांजूर भांडू परिसरातील एक चांगला संघ बांधणी केली आहे अजय कनक सरांनी. आज फायनल डे, दुसरा दिवस या स्पर्धेचा. पहिले शफल झाले होते, ऑफस्टमच्या बाहेर स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. फार रनआउटची संधी देखील आली होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला चेंडू गेलेला. रनआउटच्या वेळी थ्रो बरोबर नव्हता. अनिकेत आपला राग व्यक्त करतात. बॅकअपला पॉइंटला खेळाडू होते, त्यांच्याकडे चेंडू गेला आणि त्यानंतर विकेट किपर यांच्याकडे थ्रो गेला. यात सर्व दरम्यान 1 धाव पूर्ण केली. म्हणजे जिथे रनआउट होता ती संधी तुम्ही गमावली. 1 धाव पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. बिनबाद 12 धावा. कनगेडीन
संघाने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा हा डिसिजन कितपत योग्य ठरतो, येणारे क्षण, येणारे चेंडू सांगून जातील. परंतु यावेळी जर काय पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर तुमच्याकडे संधी आली होती. शॉर्ट स्क्वेअर लेगला खेळाडू होता, त्यांनी थ्रो केला कीपरच्यावरून, 12 धावा झाल्यात आणि बॅकअपला पॉईंटच्या खेळाडूकडे चेंडू गेला. म्हणजे आमचे पियुष पवार तिथे होते. यंग टॅलेंट आहे, लेदर बॉल क्रिकेट. पियुष देखील खूप चांगलं खेळतात. फिल्डिंग फॅक्टर खूप महत्त्वाचा आहे आणि पियुष त्यासाठी जाणले जातात. अक्षय सुर्वे ज्यांनी या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेतली. संघ बांधणी करणं, टीम एकत्र करणं, खेळाडूंना एकत्र आणणं. माझ्याबरोबर संकेत गायकवाड आहेत, त्यांनी देखील संपूर्ण या स्पर्धेचा लेखाजोखा पाहिला आहे. खेळाडूंच्याच पैशाचा हिशोब ठेवला आहे. अगदी खेळाडूंच्या नावांची यादी देखील बनवण्याचं काम आमच्या संकेत यांनी केलं आहे. त्याबद्दल त्यांचं देखील कौतुक. आणि खरं तर करण भुजबळ यांचं ते सॉफ्टवेअर ऑप्शनचं, ज्या कोणाला ऑप्शनसाठी सॉफ्टवेअर पाहिजे असेल त्यांनी करण भुजबळ यांच्याशी संपर्क साधा. खूप चांगलं सॉफ्टवेअर बनवलं आहे आणि तुमच्या जर ऑप्शनच्या लीग मॅचेस असतील, ऑप्शन करायचं असेल तर करण भुजबळ यांच्याकडे सॉफ्टवेअर आहे, तो तुम्हाला हेल्प करू शकतो. जे काही चार्जेस आहेत ते करणचे आपण द्यावे आणि ते सॉफ्टवेअर तुम्ही घेऊन लीक करू शकता, ऑप्शन करू शकता. यावेळी पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू आहेत. तिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. चांगला थ्रो पाहायला भेटला. एकच धाव भेटणार, एका धावेवर समाधान मानायचं. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली ती 13. आर्या फायटर यांची. यश विशाल मगरे यांच्याकडे देखील वेग आहे, वेगावर सवार होत आहेत. अगदी शरीरयष्टी पाहिली तर काटक शरीरयष्टी आहे, परंतु वेग फार आहे त्यांच्याकडे देखील. त्यामुळे गोलंदाजीचा भरणा असलेला संघ म्हणून कनकेटींकडे पाहिलं जावं आणि त्यासाठी त्यांनी फिल्डिंग चूज केली आहे. त्यांना माहिती आहे माझ्याकडे गोलंदाज आहेत, आम्ही फलंदाजी कधीही करू शकतो आणि कमीत कमी धावसंख्येमध्ये समोरच्या संघाला रोखण्याचा हा प्रयत्न असणार. अजय स्ट्राईकवर. क्या बात आहे. यावेळी फ्लिक ऑफ द रिग्स, चेंडू हवेत आणि लॉंग ऑनला जे खेळाडू होते ते अगदी रनिंग कॅच ही पूर्ण केली आहे त्यांनी. परंतु काय कॅच पूर्ण केली आहे, खेळाडू तिथे होते ते मनीष. गुड कॅच मनीष. आणि अजय यांची खेळी संपुष्टात येते. पहिल्या विकेटचं पतन, पहिला गडी बाद होतोय तो 13 या धावसंख्येवर. पहिला झटका लागतोय आणि पहिलं यश लाभतंय गडी बाद करण्याचं ते विशाल यांना. फ्लिक केला, मनगटी सायाने खेळून काढला, परंतु चेंडू हवेत गेला. खूप वेळ हवेत होता, हवा देखील नाही आहे आपण पाहू शकता. त्यामुळे याचाच कुठेतरी फायदा झाला. लॉंगॉनचा खेळाडू अगदी दूरवरचं अंतर गाठला आणि 30 यार्डच्या बाहेर, म्हणजे काऊ कॉर्नर रिजनमध्ये थोडंसं 30 यार्डच्या बाहेर ही कॅच पूर्ण केली आणि पहिला गडी बाद केला. परंतु त्यानंतर काय, त्यानंतर एक महत्त्वाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जातो. या स्पर्धेचे आयोजक श्री आकाश पवार. आकाश पवार आमचा मल्टी टॅलेंटेड आहे. आकाश पवार सिंगर देखील आहे, आकाश पवार क्रिकेटर देखील आहे, आकाश पवार समाजसेवक देखील आहे. आकाश पवार कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहे आणि आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे. आकाश पवार दाखल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईकवर आपण त्यांना पाहू शकतो. समोर आहेत गोलंदाज विशाल, ज्यांनी एक गडी बाद करण्यात आपल्या संघाला यश मिळवून दिले. फुललेंचा चेंडू मागील बाजूला कट लागून गेला होता. अनिकेत होते, बंटी होते तिथे आणि त्यांच्या एका हाताने पकडण्याचा हा प्रयत्न होता, परंतु आकाश या चेंडूला सन्मान देण्यासाठी गेले होते. थोडंसं लांबच राहिला होता चेंडू, आधीच खेळून बसले होते, त्यामुळे बॅटची हलकीशी कड लागली होती. हरकत नाही आहे, स्टेबल खेळाडू आहेत, त्यांना माहिती आहे मॅचला कसं स्टेबल करायचं आहे, सिंगल डबलने मॅच कशी पुढे घेऊन जायची आहे. हलक्या हाताने खेळून काढलाय, गलीमध्ये चेंडू जातोय, खेळाडू तिथे आहेत, एकच धाव भेटणार. पहा, हे सेन्सिबल क्रिकेट आहे. आकाश हल्ली खूप चांगलं क्रिकेट खेळू लागलाय, म्हणजे सिंगल डबलला देखील प्राधान्य देतो. मोठे फटके खेळूनच स्कोअर होतं असं काही नाही आहे, कारण सर्कल मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहता सर्कल एक अनुकूल मैदान आहे, ज्यामध्ये तुम्ही सिंगल डबलनी देखील स्कोअर पुढे घेऊन जाऊ शकता, आणि तेच आकाश करतोय. स्ट्राईक होते, रोटेट आणि स्ट्राईकवर येत आहेत ते ओंकार, म्हणजे नाथा. थोडासा बदल क्षेत्रक्षणात पाहायला भेटत. दुसरं षटक आहे, 3 खेळाडू 30 यार्डच्या बाहेर आहेत, त्यामुळे डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग आपण पाहतोय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग पाहतोय, आणि डीप पॉइंटला खेळाडू आहे. क्या बात आहे. यावेळी हलक्या हाताने सन्मान दिला या चेंडूला. ऑन साईडला खेळाडू तिथे आहेत आणि
या धावा देखील खूप महत्त्वाच्या आहेत मित्रांनो. असं म्हणतात की इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे महत्त्व किती क्रिकेट जरी किती बदललं ना तरी या सिंगलला, हे सिंगलचं महत्त्व तुम्हाला कधी कळतं माहिती आहे, जेव्हा तुम्ही 1 बॉल 1 ची मॅच येते तेव्हा तुम्हाला कळतं की 1 रन किती महत्त्वाचा असतो. हलक्या हाताने कट केलं, अगदी शॉर्ट थर्डमॅनला चेंडू जातोय, डायरेक्ट हिटची संधी होती तिथे, परंतु काय घडतंय, ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील अजून एक सिंगल येतोय. माझ्या मते थोडासा रिक्स होता. अक्षय सुर्वे तिथे होते, त्यांनी प्रयत्न केला होता, परंतु आज नशीब घेऊन आले ओमकार. RLM फायटर संघ दुसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय आणि संघ जर आपण विचार केला तर RLM फायटर या संघाची 1 गडी बाद आणि धावसंख्या झाली ती 17. आता 17 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले. थोडीशी मैदानाच्या आतमध्ये चर्चा सुरू आहे, टायमर सुरू आहे, याची नोंद घ्या, कारण 9 मिनिटाचा कालावधी झालेला आहे आणि तुम्हाला 35 मिनिटामध्ये 6 षटकं संपवायचे. जर 35 मिनिटाच्या वर तुम्ही गेलात तर तुम्हाला शेवटच्या ओव्हर म्हणजे 7व्या ओव्हरमध्ये तुमच्या 30 यार्डच्या बाहेर असणारा एक खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये ठेवायचा. ही पेनल्टी असणार आहे, याची नोंद घ्या. आणि सर पेनल्टी आम्हाला ठेवावी लागते, कारण जर वेळेला महत्त्व दिलं नाही ना तर वेळ तुम्हाला देखील महत्त्व देणार नाही. तुम्हाला माहिती आहे सकाळी आपल्या घरी येणारा पेपर 17 धावा झालेत. सकाळी येणारा न्यूजपेपर त्याची किंमत असते 10 ते 12 रुपये, परंतु संध्याकाळी तोच रद्दीमध्ये गेल्यावर त्याची 4 रुपये किलो, 5 रुपये किलोनी त्याची किंमत आपल्याला पाहायला भेटते. त्यामुळे वेळेला महत्त्व द्या. वेळ खूप महत्त्वाची आहे. वेळेला तुम्ही महत्त्व द्याल, वेळेवर सर्व गोष्टी कराल ना तर तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाल. त्यास राहुल पौडकर देखील आमच्याशी जोडले जात आहेत, उपशाखा प्रमुख आहेत प्रभाग क्रमांक 118 आणि काल ते प्रिशैलम ब्लू स्टारमधून देखील खेळत होते, वैयक्तिक 30 धावा केल्या. त्यामुळे राहुल देखील एक चांगले क्रिकेटर आहेत आणि आज ते प्रेक्षकांच्या भूमिकेत आमच्याबरोबर मॅच पाहताना भेटेल. त्यामुळे सकाळचं सत्र जरी राहुल मॅच बघतात तर नंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला भेटतील. वर्ल्ड मॅचकडे गोलंदाजी मार्कवर अक्षय सुर्वे, झोलर या नावाने प्रसिद्ध आहे, परंतु तोच अक्षय चांगली गोलंदाजी करता. शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ओमकार यांनी पहिलंच हेरलं आणि मागील बाजूला उलटा पुलटा आणि चेंडू झालाय सीमारेषेच्या बाहेर फरार. धाव मिळतील त्या 4, येतोय चौकार आणि या 4 धावांनी धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाली 21. अक्षय आले आणि अक्षय यांचं वेलकम केलं तिसऱ्या षटकामध्ये. आखूट टप्प्याचे चेंडू टाकतात का आकाश देखील काहीशी चर्चा करतायत की माझ्या समोर आल्यावर पाहूया, पण तो यावेळी समोर आहे ओमकार म्हणजे नाथा. चांगला हेरला आणि शेवटच्या क्षणी चेंडूला पाठवून दिलं रिव्हर्स फटक्याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा अल्टी पलटी आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर होतोय कल्टी. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. सर्वांना माहिती आहे की अक्षय काय गोलंदाजी करणार आहे. यावेळी तर फुल टॉस टाकला होता, यावेळी तर समोर जेवणाचं ताट वाढलं होतं आणि ओमकार म्हणजे नाथा यांनी ते जेवण परिपूर्ण केलंय, त्याचा आस्वाद घेतलाय आणि चौकार पाहायला भेटतोय. धावसंख्या झाली ती 25. पहिले 2 चेंडू तर नाथा यांचे राहिले. 2 चेंडूवर वेलकम केलं अक्षय यांचं. 2 चौकार पाहायला भेटले. सलग हॅट्रिक पूर्ण होणार का किंवा अक्षय कमबॅक करणार हे देखील आम्हाला पाहिजे. आखूट टप्प्याचा चेंडू यावेळी थोडासा टप्पा पडला आणि त्यानंतर नाथा यांनी मान बनवलं होतं की ऑफस्टमच्या बाहेर शफल होऊन खेळायचं, परंतु हा प्रयत्न फसला. अक्षय यांचा चांगला चेंडू पाहायला भेटतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला भेटतोय आम्हाला. चांगलं कमबॅक केलं अक्षय यांनी. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू तर नक्कीच ओमकार यांनी चौकार मारले, परंतु त्यानंतर अक्षय यांनी देखील कमबॅक केले. हे गोलंदाजीचं वैशिष्ट्य आहे. तुमच्याकडे व्हेरिएशन पाहिजे तर तुम्ही नक्कीच कमबॅक करू शकता. राहुल आपलं देखील स्वागत आहे.
यावेळी बॅकफुटला जाऊन खेळण्याचा हा प्रयत्न, कट करायचा होता हा प्रयत्न नाता यांचा फसला. काहीतरी डबल माइंड झाले तिथे आणि त्याच प्रयत्नात मात्र नाता म्हणजे ओमकार तिथे फसले. राहुल वराडकर आमच्याशी जोडले जात आहेत. विक्रेलन्स विक्रोळी अष्टविनायक या संघासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळले. अमोल सरांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली राहुल देखील खूप चांगले पॉलिश झाले. मला चांगलं आठवतं राहुल आणि आम्ही मात्रेमध्ये जेव्हा खेळायचो आणि त्यावेळी राहुल फक्त गोलंदाजी करायचं, त्यानंतर चांगली फलंदाजी आणि व्हेरिएशन पाहायला भेटत आहे. त्यासाठी अमोल सरांनी देखील त्याला खूप मार्गदर्शन केलं आणि राहुलने देखील त्याला योग्य तो न्याय दिला. थोड्यात चालू मॅचच्या दिशेने एकदा डॉट बॉल पहा. पहिले 2 चेंडू नाता यांनी चौकार मारले, परंतु त्यानंतर अक्षय यांनी देखील कमबॅक केले. सलग 3 चेंडू डॉट बॉल पाहायला भेटतात. याला बोलतात गोलंदाजी. पुन्हा एकदा डॉट बॉल. सलग 4 चेंडू डॉट. क्या बात आहे. कमबॅक कसं करावं तर कमबॅक अक्षय सारखा करावा. 2 चेंडू सलग चौकार आले, त्यानंतर स्वतःचं मन बनवलं की नाही मी या फलंदाजाला उभं करणार. आणि हे जेव्हा गोलंदाजाच्या मनात असतं ना, तोच गोलंदाज चांगली गोलंदाजी करू शकतो. ही खुन्नस तुमच्या मनात पाहिजे. आणि खोचेडी क्रिकेट मुंबईने आपल्याला शिकवलेलं आहे. मुंबईने आपल्याला काय शिकवलं आहे? चला 15 मिनिटाचा कालावधी झाला आहे. या मुंबईने आपल्याला कमीत कमी जागेत कसं राहायचं, कमीत कमी जागेत कसं खेळायचं, म्हणजे तिथेच जन्म झाला होता तो बॉक्स क्रिकेटचा. साऊथ मुंबईला सुरुवात झाली होती, म्हणजे दक्षिण मुंबईला सुरुवात झाली. हळूहळू हे बॉक्स क्रिकेट पुढे वळलं आणि आज बॉक्स क्रिकेट देखील पुढे गेलं आहे. बॉक्स क्रिकेटमध्ये तुमचं हँड कॉर्डिनेशन खूप चांगलं होतं, त्यामुळे बॉक्स क्रिकेट देखील खेळलं पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर चांगलं क्रिकेट खेळत असाल तर नक्कीच ओव्हरऑल क्रिकेटकडे देखील व्हायला पाहिजे. मोल म्हात्रे सर असतील, पप्पी पाटील सर असतील, हे सर्वजणं खूप चांगलं बॉक्स क्रिकेट खेळायचे आणि अंडरम क्रिकेट खेळता खेळता ते पुढे आले आणि आज ओव्हरमध्ये स्वतःला सिद्ध केलं त्यांनी. स्वतःचा नावलौकिक, स्वतःचा बोलबाला केला आहे. तर यासाठी बॉक्स क्रिकेटचं खूप मोठं सहकार्य त्यांना लाभलं आहे. विशाल गोलंदाजी मार्कवर 4थं षटक घेऊन येत आहे. त्यावेळी फुलटॉस होता, हलक्या हाताने सन्मान दिला आकाशाने आणि हा चांगला कॉल पाहायला भेटतोय नाता यांचा. त्यांना माहिती होतं थ्रो करू शकतात. फुलटॉस होता, या फुलटॉसला थोडासा न्याय द्यायचा होता, परंतु या धावा देखील खूप महत्त्वाच्या आहे. स्ट्राईक रोटेट होणं खूप महत्त्वाचं, कारण नाथा यांची बॅट लागली आहे. 4थं षटक चालू आहे, 7 षटकांचा सामना आहे, त्यामुळे कुठे घाई करायची नाही. हे आकाशांना चांगलं माहिती आहे. शेवटचे 2 किंवा 3 षटकं आम्ही चार्ज करू शकतो आणि याच स्ट्रॅटेजीने खेळायचं आहे. हेच आकाश मला म्हटले होते की पहिल्या सत्रामध्ये अगदी 77-78 धावा झाल्या तरी आम्ही जिंकू शकतो. परंतु कालची पहिली मॅच जर पाहिली तर 77 धावा केल्या होत्या प्रिशेलम ब्लू स्टार यांनी, परंतु 78 धावा चेस केल्या सदा 11 यांनी. म्हणजे क्रिकेटमध्ये काय होऊ शकतो याचा आम्ही तुम्हाला अचूक निर्णय किंवा अचूक भविष्य कळवू शकत नाही. क्रिकेट एक अनिश्चिततेचा गेम आहे, ॲक्सिडेंटल गेम म्हणून क्रिकेटकडे पाहिलं जातं आणि वेळोवेळी क्रिकेटमध्ये प्रेडिक्शन बदलत असतं. हे प्रेडिक्शन आपल्याला सांगता येणार नाही, चित्र बदलत असतं. मोठा फटका खेळायचा होता, शफल झाले. पॉपिंग क्रीजचा पूर्ण वापर केला तर जरूर होता, परंतु बॅट आणि बॉलचा काही संपर्क झाला नाही. नक्कीच इथे थोडीशी मैदानाच्या आतमध्ये चर्चा देखील होती दोन्ही संघांमध्ये. ही चर्चा देखील, ही स्लेजिंग देखील झाली पाहिजे. यासाठी ऑस्ट्रेलिया संघ देखील जाणला जायचा. हलक्या हाताने सन्मान दिला. या चेंडूला ऑन साईडला घेऊन काढला. डीप मिड विकेटला खेळाडू होते, जोपर्यंत येतील फेकी करतील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण करणार का? हो, यास 2 धावा पूर्ण केल्यात. गुरुनाथ पाटील सर स्ट्राईक अंपर आहेत आणि आमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवलाय की हा नॉट आउट असणार आहे. 2 धावा पूर्ण, 2 धावाने धावफलक पुढे जातोय. धावसंख्या झाले 28, 28 धावा. पुढील चेंडू यावेळी थोडेसे शफल झाले होते ऑफ स्टंपच्या बाहेर. हा पॅडल स्वीप पाहायला भेटतोय. बॅकवर्ड पॉइंटला चेंडू जातोय, माफ करा बॅकवर्ड स्क्वेअर लेगला डीपमध्ये चेंडू जातोय.
खेळाडू तिथे होते आणि थ्रो करतील त्या दरम्यान एकदा पूर्ण केली जाते. आकाश येत आहे स्ट्राईकवर, स्ट्राईक होते. रोटेट क्षेत्ररक्षणात थोडासा बदल पाहायला भेटतो आकाशसाठी. एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू 30 यार्डच्या आतमध्ये जातोय. पॉईंटचा खेळाडू एक्स्ट्रा कव्हरला पाहायला भेटतोय म्हणजे पियुष पवार. आपण जर पाहिलं तर डीपमध्ये म्हणजे लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू आहेत. हे क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय. कट केला. पहा आकाशसाठी गलीमध्ये देखील खेळाडू लावलाय. हा चान्स, हा संधी पुन्हा एकदा अक्षय यांच्याकडे आली होती रनआउट करण्यासाठी. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व तिसराचा हा थरार पाहत आहे. मॅच नंबर आजच्या दिवसातील मॅच नंबर 1. परंतु जर आपण पाहिलं लीग पद्धतीच्या मॅचेसमध्ये शेवटची मॅच आहे. यानंतर क्वालिफायर मॅचेस पाहायला भेटणार. आज एक प्रेक्षणीय सामना देखील आपल्याला पाहायला भेटेल. फुलटॉस होता यावेळी. या फुलटॉसला न्याय देऊ शकले नाही. दांडी 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 होते. एक गोल, फर्निचर डिस्ट्रॉय आणि ओमकार म्हणजे नाता यांना विकेट मैदान सोडावं लागतंय. विकेटचं बदन विशालांना यश लाभतंय गडी बाद करण्यात. इम्पॅक्ट प्लेअरसाठी या ठिकाणी इम्पॅक्ट प्लेअरची मागणी केली जाते आणि थोडासा इम्पॅक्ट प्लेअर आपल्या माध्यमातून काय इम्पॅक्ट पडतात. अनिश, बघूया अनिश इम्पॅक्ट प्लेअर म्हणून त्यांना बोलवलं म्हणजे नक्कीच काहीतरी आपला वेगळा इम्पॅक्ट पाडतील. आता यांना मैदान सोडावं लागतं. दुसऱ्या विकेटचं पतन आणि एक नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला भेटतोय. हिमांशू युवा खेळाडू आहेत, युवा टॅलेंट आहे. जसं आमच्या आकाश पवार यांनी म्हटलं की विक्रोळी विधानसभेतील युवा टॅलेंट या मंचावर एकत्र आलं पाहिजे, एकत्र क्रिकेट खेळलं पाहिजे. टॅलेंट विक्रोळी आणि विक्रोळीच्या बाहेर, मुंबईच्या बाहेर गेलं पाहिजे. खेळाडू या स्पर्धेतून घडले पाहिजे, यासाठी ही स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं गेलं आहे. आणि येणाऱ्या काळात आपल्याला स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये 2 व्हीलर्स देखील पाहायला भेटेल मॅन ऑफ द सिरीज म्हणून. याचं देखील आयोजन आकाश पवार करतील. त्यानंतर मी जसं उल्लेख केलं होतं की आमच्या या सर्कलमध्ये माझ्या मते मला आठवतं आहे 93-94 साली या स्विंग बॉलची ओव्हर असणार आहे, टेप बॉलची ओव्हर असणार आहे, याची नोंद घ्या. तर 93-94-95 साली इथे नाईट झाली होती. पहिल्यांदाच ती नाईट झाली होती आपल्या सर्कलमध्ये. आणि आकाश पवार यांचं स्वप्न आहे की या मैदानात मी नाईट भरवणार. येणारा नोव्हेंबर-डिसेंबरचा जो कालावधी असेल त्यावेळी नाईट टुर्नामेंट तुम्हाला या सर्कलमध्ये पाहायला भेटेल, खेळायला भेटेल, हा त्यांचा प्रयत्न असेल आणि हे त्यांनी कमिटमेंट केलं आहे. पाहूया हे कमिटमेंट आकाश पूर्ण करणार. आम्हाला तर विश्वास आहे आणि आम्हाला पाहिजे ती नाईट टुर्नामेंट, कारण या सर्कलमध्ये पहिल्यांदाच नाईट झाली होती आणि त्यानंतर नाईट टुर्नामेंट एकही झालेलं नाही आहे. आमच्याकडे मैदान आहे परंतु आमच्याकडे थोडंसं आयोजन कुठेतरी कमी पडतं आहे. सर 30 धावा झाल्यात. यस, 4 षटकांचा सामना संपलाय. 30 धावा झाल्या, 2 गडी बाद झालेत RLM फायटर यांचे. गोलंदाजी मार्कवर स्विंग बॉलचं षटक घेऊन येत आहेत पियुष पवार. हाईट कम फाईट ज्यादा, छोटा पॅकेट बडा धमाका. हा पियुष पवार यांचे वडील देखील म्हणजे आमचे राजू पवार देखील अंडरम बॉक्स क्रिकेट खूप चांगलं खेळायचे, ओव्हरम क्रिकेट खूप चांगलं खेळायचे आणि राजू यांचा देखील संपूर्ण मुंबईमध्ये बोलबाला राहिला. तेच राजू आणि त्यांचे सुपुत्र इथे पियुष पवार. गोलंदाजी मार्कवर स्विंग बॉलचं षटक घेऊन येत आहेत. फुलर लेनचा चेंडू होता समोर दिशेला, म्हणजे मिड ऑफच्या बाजूनी चेंडू निघून जाईल की काय. अक्षय सुर्वे कॉल देत होते परंतु तिथे चेंडू निघून जाणार. सीमा पार येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. पहा, खरं तर अक्षयला ट्राय करायची होती, त्याच्या बाजूनी चेंडू जातोय आणि तिथे तसं घडलं नाही आणि त्याचं नुकसान त्यांनाच होतंय. म्हणजे इथे चौकार पाहायला भेटतोय आपल्याला. चौकाराबरोबर धावफलक पुढे जातोय. 34 धावा झाल्या, 34.
फुलटॉस चेंडू होत आहे. फुलटॉसला हलक्या हाताने खेळून काढलं. मिडॉनला खेळाडू होते ते त्यांच्याकडून देखील चुकी होते. फंबल पाहायला भेटत आहे. बॅकअपला खेळाडू आहे. काव कॉर्नर रिजन मध्ये खेळाडू होते ते आले त्यांच्या मागे. चेंडू पकडला. खरं तर पाहायला गेलं तर गोलंदाजीची काही चुकी नाहीये. त्या दरम्यान तिथे 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फुलटॉस होता. या फुलटॉसला ऑन साईडला खेळून काढलाय. डीप मध्ये काव कॉर्नरला खेळाडू आहे. जोपर्यंत येतील फेकी करतील त्या दरम्यान 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. फुलटॉस पडतायत. फुलटॉस चेंडू भेटत आहेत. फलंदाजाचा आवडीचा चेंडू कुठला तर फुलटॉस, लोअर फुलटॉस. परंतु त्या फुलटॉसला तुम्हाला सीमारेषेच्या बाहेर पोहोचवणं हे देखील सोपं नसतं. प्रॉपर कनेक्शन झालं पाहिजे. मिडल ऑफ द बॅट झाला पाहिजे. त्यानंतरच तो फुलटॉस तुमचा सर्कलच्या बाहेर जाऊ शकतो. सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो. फलक 2 पुढे जातोय. या फुललेचा चेंडू होता. हेलिकॉप्टर उडवला समोरच्या दिशेने. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जातोय सीमा पार. येतोय चौकार. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आकाश पवार यांनी आता गेअर चेंज केलाय. त्यांना माहिती आहे की पियुषवर आक्रमण चढवायचंय. पहिला चेंडू पाहिला तर चौकार. त्यानंतर आता देखील चौकार पाहायला भेटतोय. त्या आधीचे 2 चेंडू पाहिले तर डबलचे 2 फटके पाहायला भेटले आपल्याला. सगळे काही पाहायला भेटतंय. अक्षय सुरू आहे तिथे क्षेत्ररक्षण सजवतायत. बेचाळीस आवाज आले धावफलकावर. मजल मारले 42 पर्यंत. 4थं षटक, पाचवं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 7 षटकांचा पहिल्या इनिंगचा खेळ राहणार आहे. या चांगला फटका पाहायला भेटतोय. चेंडू येतोय तो थोडासा वाईडिश लॉंग ऑफच्या दिशेने चौकारासाठी. धावा मिळतील त्या 4. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. 4 धावांनी पुन्हा एकदा धावफलक पुढे जातोय. 46 धावा झाल्या आहेत. या षटकामध्ये स्विंग बॉलचं षटक मला वाटलं तर थोडंसं कठीण जाईल फलंदाजांना. कालच्या दिवसभरात तेच पाहायला भेटत होतं. सिंगल डबलनी मान सन्मान देत होते. परंतु या षटकामध्ये आकाश यांनी पियुष गोलंदाजीवर आले आणि त्याचा फायदा घेतला. हेच क्रिकेट असतं. सिंगल डबलनी क्रिकेट सुरू केलं होतं. धावसंख्या सुरू केली होती. त्यानंतर आक्रमण चढवलं. त्या एका ओव्हरची वाट पाहायची असते तुम्हाला. यावेळी कट केला पॉईंटच्या क्षेत्रामध्ये. चपळाईने सिंगल पूर्ण केला जातो या ठिकाणी. क्या बात आहे. 47 धावा. 5व्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. म्हणजे स्विंग बॉलचं टेप बॉलचं षटक संपतंय. 47 धावा झाल्या आहेत. 2 गड्यांच्या मोबदल्यात RR11 फायटर यांचा. तर बॉल घेण्यात यावा. चला, उन्हाळ्याचे दिवस आहेत. थोडंसं पाणी पिऊन घ्यायचं. मी सर्वांनाच विनंती करतो. खेळाडूंनी अशी विशेष काळजी घ्या. डिहायड्रेशन होऊ शकतं. त्यामुळे नक्कीच पाणी पिया. जास्तीत जास्त पाणी पिया आणि जितकं जमेल तितकं साधं पाणी पिया. थंड पाणी पिण्यापेक्षा साधं पाणी पिया, जेणेकरून तुम्हाला क्रॅम्प येणार नाही. थोडासा ड्रिंक ब्रेक आपल्याला इकडे पाहायला भेटतोय. पाणी पिऊन घ्यायचं आपण. ही स्पर्धा यूट्यूब लाईव्ह देखील आपण पाहत आहे. प्रोलिंक यूट्यूब चॅनलवर, म्हणजे विपुलजी पंडुलकर यांचं हे चॅनल आहे. त्याच्या मागे त्यांनी देखील खूप मेहनत घेतली आहे. त्यामुळे नक्कीच ते देखील आज टाइमवर स्टॉप आहे. 24 मिनिटं झालेली आहेत, याची नोंद घ्या.
6वं षटक संपलं पाहिजे 35 मिनिटाच्या आतमध्ये आणि माझ्या मते ते घडताना देखील पाहायला भेटते. हरकत नाही. ड्रिंक ब्रेक इथे झालेला आहे आणि सुमित आवटे गोलंदाजी मार्कवर ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होते ते सुमित येत आहेत 6व्या षटकामध्ये. थोडंसं महागडं षटक म्हणायला हरकत नाही. पियुष यांच्या या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 17 धावा खर्च केल्या. त्यामध्ये 3 चौकार होते आकाश पवार यांच्या बॅटमधून आलेले. डबलचे 2 फटके. अशा प्रकारे 17 धावांपर्यंत मजल मारली आहे. हा पहा आपल्या कन्नौर नगरमध्ये टॉवर देखील होत आहेत आणि आमचे प्रेक्षक वर्ग अगदी या टॉवरमधून मॅचेस पाहत आहेत. आमचे कामगार वर्ग असतील किंवा इथे अजून टॉवर भरलेले नाहीत आता, त्यामुळे काल जी माणसं दिसत होती आज आकाश पुन्हा एकदा स्ट्राईकवर सुमितला फेस करत होते, परंतु चेंडू थोडीशी उसळी घेतली होती, म्हणजे थाय फॅडला लागला होता. त्यामुळे नक्कीच हा LBचा अपील पंचांनी फेटाळून लावला. पंच आमचे या स्लेक बाईच्या स्वरूपात सिंगल पाहायला भेटतो. गिरीश सावंत आहे तिथे नवी मुंबईवरून दाखल झाले. स्ट्राईक अंपर सर पाहिलं गुरुनाथ पाटील सर जे आमचे खास नेरूळवरून इथे दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत करतो आणि पंचांच्या निर्णयाचा देखील आपण सन्मान केला पाहिजे. पहा या पंचांनी देखील खूप चांगलं क्रिकेट त्यांच्या कालावधीत खेळलं आहे, त्यामुळे त्यांना देखील माहिती आहे. तुम्ही जर पंचांच्या निर्णयाचं स्वागत कराल नक्कीच पुढे तुम्ही देखील जाऊन पंच उभे असाल तेव्हा तुम्हाला हे जाणवेल. चला बोलूयात या फटक्याकडे. चेंडू हवेत आहे आणि पियुष पवार कोणती चुकी करत नाही आहे. तिथे हिमांशू यांना मैदान सोडावं लागतंय. तिसरा गडी बाद होते. तिसऱ्या विकेटचं पतन. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाले ते 48 धावा आर्यलन फायटर या संघाची झाली आहे. आकाश पवार अजून देखील मैदानाच्या आतमध्ये, परंतु त्यांची साथ द्यावी लागेल. पहा आकाश मगाशी सिंगल खेळत होते, आता आक्रमक खेळी करतायत. तर हिमांशू यांना देखील तेच करायचं होतं. तुम्ही सिंगल खेळायचं होतं, आकाशांना स्ट्राईकवर आणायचं होतं. तसं घडत नाही आहे. मोठा फटका खेळण्यासाठी गेले आणि 38च्या आतमध्येच एक्स्ट्रा कव्हरलाही कॅच पाहायला भेटेल. चला लवकर बॅटर सर. आर्यलन जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे, टायमर ऑन आहे, त्यामुळे तुम्हाला देखील त्या पेनल्टीला सामोरं जावं लागेल. चला स्वप्नील थोडेसे घाई करा, आपल्याला विनंती करतो, थोडंसं वॉर्मअप करत लवकर पळत पळत जायचंय. स्वप्नील राजापकर. छोटा पॅकेट बडा धमाका. गेली कित्येक वर्ष स्वप्नील देखील अष्टविनायक क्रिकेट क्लबमधून खूप चांगलं क्रिकेट खेळतोय आणि ते स्वप्नील मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईकवर आपल्याला जाताना पाहायला भेटत आहेत आणि आता खऱ्या अर्थाने स्वप्नीलला साथ द्यावी लागेल. 6वं षटक सुरुवात झालंय. 2 चेंडूचा खेळ झाला आणि दुसऱ्या चेंडूवर आपण पाहिलं तर सुमित यांनी विकेट म्हणजे गडी बाद करण्यात त्यांना यश लाभलंय. इथून पुढे अजून षटक देखील शिल्लक आहे, म्हणजे 10 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. त्यामुळे नक्कीच या 10 चेंडूवर देखील तुम्हाला रन येऊ शकतात, धावा येऊ शकतात. क्या बात आहे. यावेळी दांडी 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 गुल लेग स्टंप दाखवला होता आणि ती लेग स्टिक वाकवली होती सुमित आवटे यांनी. गोल्डन डकचा शिकार झाले आणि स्वप्नील आले कधी गेले कधी समजलं देखील नाही. थोडासा अंदाज चुकला स्वप्नील यांचा आणि सुमित आवटे यांचा अचूक टप्पा आणि भेदक मारा आपल्याला पाहायला भेटला. बॅटर निलेश येत आहेत. स्वप्नील काहीशे नाराज असतील. पहिला चेंडू फेस करत होते, परत सुमित आवटे यांचं मला कौतुक करावं लागेल. अचूक हेरलं, लेग स्टंप दाखवला आणि त्याच लेग स्टंपवर चेंडू जाऊन आदळला.
याला बोलतात यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, परफेक्ट बुंदा. मुंबई या लँग्वेजमध्ये बुंदा फार फेमस आहे. +40 खेळाडू आहेत निलेश. आणि फिटनेस पाहू शकता, शरीरयष्टी पाहू शकता. समोरच्या दिशेने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू थांबेल की नाही थोडी शंका आहे, परंतु चेंडू निघून जाणार. सीमा पार, धाव मिळतील 4. येतोय स्टार चॅम्पियनचा ट्रॉफी चौकार. काय फटका पाहायला भेटले. निलेश आले आणि समोरच्या दिशेने अगदी सीधी बात दो बकवास हे पाहायला भेटलं आपल्याला. चौकार पाहायला भेटला. पहिल्या चेंडूवर लेग बायच्या स्वरूपात सिंगल. त्यानंतर सुमित आवटे यांनी 2 गडी बाद केले. त्यानंतर निलेश आले. 40+ संपूर्ण अनुभव आहे त्यांच्याकडे, त्यामुळे नक्कीच एक चांगला फटका पाहायला भेटला. अगदी खडे खडे. पुन्हा एकदा आडव्या बॅटने यावेळी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झेल बाद होत आहेत. यावेळी मैदान सोडावं लागेल निलेश यांना. फटका तर चांगला होता, परंतु अधुऱ्या मनाने आणि अपुऱ्या ताकदीने खेळलेला फटका सरळ गेला तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि तिथे एक झेल पूर्ण केला गेला. आर्यन येत आहेत. आर्यन पवार आणि आकाश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. तर आर्यन पवार आणि आकाश पवार, पवार नाही तर आपली पॉवर दाखवावी लागेल तुम्हाला. आकाशने तर पॉवर दाखवली. आर्यन देखील लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. पियुष असतील, पियुष पवार देखील त्यांच्याबरोबर खूप चांगलं क्रिकेट खेळतात. आज दोघं मित्र एकमेकांच्या समोर आहेत. हा लीग पद्धतीच्या सामन्यामध्ये जरी तुम्ही कट्ट्यावर मित्र असाल, परंतु या सामन्यांमध्ये तुम्ही एकमेकांच्या विरोधात असता, त्यावेळी मित्र म्हणून नाही तर एक प्रतिस्पर्धी म्हणून तुम्हाला त्यांच्याकडे पाहावं लागतं. सुमित यांचा सामना करतील. कमबॅक केलं सुमित यांनी देखील. 3 गडी बाद केले. या षटकामध्ये 5च धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत. आणि आर्यन पवार स्ट्राईकवर त्यांना पाहू शकतो. मोठा फटका खेळण्यासाठी गेले. पाहूया झेल पूर्ण होणार का. पियुष पवार येत आहेत तिथे. यस, पियुष पवार यांनी आपल्याच मित्राचा झेल घेतलाय आणि आर्यन पवार बाद होत आहेत. या षटकामध्ये सुमित आवटे यांनी अवघ्या 5च धावा खर्च केल्यात आणि 4 गडी बाद केलेत. क्या बात आहे. सुमित आवटे यांचे षटक आवडलं असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. का सुमित आवटे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्यांनी आपली स्वतःची जागा बनवली, स्वतःचं नाव लौकिक केलं, स्वतःचं एक वलय निर्माण केलं, हे सांगतायत सुमित आवटे मैदानाच्या आतमध्ये. अजय कनक सर देखील खुश असतील की सुमित त्यात चांगली कामगिरी करतोय. A+ कॅटेगरीमध्ये सुमितला ठेवला होता आम्ही आणि A+ कॅटेगरीच्या खेळाडूंचा खेळ कसा असावा तर असा असावा. आता मात्र शेवटचा आणि अंतिम षटक. हाणामारीचं षटक असणार आहे, परंतु सुमित यांच्या पहा पियुष यांनी तिथे 17 धावा खर्च केल्या, परंतु कमबॅक करून दिलं ते सुमित आवटे यांनी. सर बॉलरचं नाव सांगण्यात यावं. मनीष येत आहेत. स्कोर झालाय 52. 52 धावा झाल्या. तर या आधीचं पियुष षटक पाहिलं तर खूप महागडा होता. 17 धावा खर्च केला. त्यानंतर सुमित आले, त्यांनी 5च धावा खर्च केला आणि 4 गडी बाद केले त्यांनी. हे विशेष सांगण्याजोगं आहे. अंतिम षटक आहे, अनामारीचं षटक. थोडंसं फिल्डिंग जर पाहिलं बाहेरच्या बाजूला आपल्याला षटरक्षक पाहायला भेटेल, म्हणजे 38च्या बाहेर, कारण शेवटचं षटक आहे. आकाश पवार देखील चान्स घेणार या षटकामध्ये, परंतु गोलंदाजाचं कौशल्य देखील पाहण्याजोगं असणार आहे, म्हणजे मनीष आहेत गोलंदाजी मार्कवर.
यावेळी जर पाहिलं तर वाईट बॉल. पंच गुरुनाथ आमच्यापर्यंत वळत आहेत आणि सर सांगतायत की हा चेंडू वाईट असेल. गोलंदाजाला दंडित करतायत. अतिरिक्त धावेची भर पडते आर्या यांच्या धावसंख्येत आणि हा चेंडू मनीषांना पुन्हा टाकावा लागेल. 7व्या षटकाची सुरुवात वाईट बॉलनी झाली. आडव्या बॅटने खेळून काढलाय. काव कॉर्नर रिजन मध्ये चेंडू थांबेल की नाही, क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील की नाही, परंतु चेंडू थांबणार नाहीये. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार आकाश पवार यांच्या बॅट मधून. सुमित यांनी जरी षटक चांगलं टाकलं तरी त्यांच्या नंतर येणाऱ्या गोलंदाजाला देखील तेच करावं लागेल, अन्यथा त्यावर प्रहार केला जाईल आणि आकाश पवार तेच करतायत. त्यांना माहिती आहे शेवटचं षटक आहे. पहिला चेंडू वाईट होता, त्यानंतर चौकार पाहायला भेटला. 5 धावा भेटतायत तिथे. एका चेंडूचा खेळ झाला आणि अजून देखील 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. संयमी खेळी कशी असते, सेन्सिबल क्रिकेट कसं असतं, योग्य क्षणी योग्य चेंडूंचा कसा समाचार घ्यायचा असतो, हे आकाश पवार यांनी दाखवून दिलंय. पुढे सरसावले, कव्हरच्या वरून खेळायचं होतं. मिस टाइम स्ट्रोक पाहायला भेटतोय. झेल पूर्ण केला जातोय. या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सेलिब्रेशन होतोय. सेलिब्रेशन का होतंय तर आकाश पवार यांचा झेल घेतलाय, त्यामुळे शॉर्ट कव्हरला हा झेल पूर्ण केला जातोय. परंतु आकाश पवार यांची वादळी खेळी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मित्रांनो, काय खेळी केली आहे आपल्या संघाला. अगदी 57 धावापर्यंत घेऊन जाण्यासाठी आकाश यांनी महत्त्वाचं योगदान दिलंय. आकाश असतील, ओमकार असतील, खूप महत्त्वाचं योगदान दिलंय. गुड बॅटिंग आकाश. न्यू बॅटर नंदू येत आहेत. शेवटचे 4 चेंडू शिल्लक असतील आणि नंदकिशोर गुडणकर ज्यांच्या माध्यमातून VPL आपण पाहिली होती गेल्या शनिवार आणि रविवारी, तेच नंदू सबका बंधू. परंतु नंदू इथे कोणाचा बंधू बनायचा नाही, तुम्हाला बॅटिंग करावी लागेल. आणि आज जर पाहिलं तर एका माणसाची कमी आम्हाला इथे दिसते, म्हणजे विशाल जाधव यांची, म्हणजेच काय तर 44 यांची. नंदू येत आहेत फलंदाजीसाठी. सामना करतील मनीष यांचा. शेवटचे 4 चेंडू. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी फ्लिक केलाय, स्कूप केलाय. मागील बाजूला चेंडू निघून जाईल, सीमा पार. धाव मिळतील 4. येतोय चौकार. क्या बात आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. नंदू यांनी अचूक हेरलं आणि स्कूप शॉट पाहायला भेटला आपल्याला, लॅब शॉट पाहायला भेटला. रचनात्मक शॉट याला म्हणू शकतो आपण, कारण हे शॉट तुम्हाला बनवून खेळावे लागतात आणि नंदू हे शॉट स्पेशली खेळतात, त्यामुळे या शॉटवर चौकार त्यांना भेटला आहे आणि चौकाराने धावफलक पुढे जातोय. 61 धावा झालेत. रिवर्स खेळण्यासाठी गेले होते. फुलर लेनचा चेंडू, बॅट आणि बॉलचा प्रॉपर माझ्यामध्ये संपर्क झाला नाही तिथे, परंतु एक धाव नक्की भेटेल. कट लागली होती बॅटची, कारण पहिलंच मन बनवलं होतं. हो, आणि गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मनीषांनी देखील चांगला चेंडू हाताळला. ब्लॉकहोलमध्ये चेंडू टाकला होता. त्यांना माहिती आहे नंदू असंच काहीतरी करतील. मी ते स्ट्राईकवर आहेत. अंतिम 2 चेंडू अंतिम षटकातील आणि पाहूया या 2 चेंडूवर किती धावा येणार, किती धावांचं टार्गेट सेट करतील आर्यलम फायटर. यावर समोरच्या दिशेने लॉफ्टेड ड्राइव्ह पाहायला भेटतोय. चेंडू हवेत, परंतु नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. दोन्ही खेळाडू पाहतच राहिले आणि पाहता पाहता 2 धावा पूर्ण केल्या मितेश यांनी. धावसंख्येत 2 भर पडते. 63 धावा झाल्यात आणि शेवटचा चेंडू, या शेवटच्या चेंडूवर मितेश यांच्या बॅटमधून 64 माफ करा 64 धावा झाल्यात. परंतु या शेवटच्या चेंडूवर किती धावा येणार, ह्या धावा तुम्हाला खूप महत्त्वाच्या असतात. जेव्हा तुम्ही पहिली बॅटिंग करत असताना एक रन महत्त्वाचा असतो. शेवटच्या चेंडूवर येणारा 1 रन तुम्हाला त्याची किंमत शेवटच्या चेंडूवर कळते.
क्या बात आहे, पियुष पवार होते स्क्वेअर लेगला डीप मध्ये, चांगला थ्रो पाहायला भेटतोय. मैदान सोडावं लागतंय. दुसऱ्या रनसाठी रनआउट पाहायला भेटतोय. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 65 धावा झाल्यात आणि 66 धावा करायच्या आहेत कनक 18 या संघाला. परंतु आकाशनी जसं म्हटलं होतं की एक 65 धावा जरी झाल्या तरी आम्ही फाईट करू शकतो आणि पहिल्या सत्रामध्ये तितक्या धावा चेस करणं कठीण असतं. पण क्रिकेटचा खेळ आहे, या खेळामध्ये काय घडतंय बिघडतंय हे दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. तुर्तास इथे थांबतो आणि एक छोटासा इनिंग ब्रेक.
जी हॅलो 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 यस नक्कीच धन्यवाद. डीजे आमचे डीजे मास्टर आमचे जुडले गेले आहेत आणि थोडासा माहोल बनवतो. आज संडे फंडे आहे त्यामुळे थोडासा हा माहोल देखील बनला पाहिजे. थोडंसं एंटरटेनमेंट या क्रिकेटच्या माध्यमातून देखील देण्याचा प्रयत्न करतात आमचे डीजे मास्टर. जी हॅलो डीजे धन्यवाद 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 डीजे. आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होते. लीगची शेवटची मॅच आणि आजच्या दिवसातील पहिली मॅच. तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत कनकेडींचे अनिकेत, स्वतः कॅप्टन आहेत अनिकेत सावंत म्हणजे बंटी. आणि त्यांची साथ देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये प्रणय आहेत. आणि पाहूया दुसऱ्या डावाच्या खेळामध्ये 66 धावा करणार की नाही हे देखील आमच्यासमोर एक प्रश्नचिन्ह तर नक्कीच आहे. परंतु पाहूया कशा प्रकारे फलंदाजी होईल, गोलंदाजीचा मारा कशा प्रकारे पाहायला भेटेल RLN फायटरकडून आम्हाला हे देखील आम्हाला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्कर ओमकार सज्जा RLN फायटर तर्फे. अनिकेत कनकेडींतर्फे पहिला चेंडू होता, फुल लेनचा चेंडू ब्लॉक होलमध्ये टाकला होता, हलक्या हाताने सन्मान दिला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू जातोय. डीपमध्ये होते आर्यन पवार आणि अगदी चपळाईने येत आहेत आर्यन. एका धावेने सुरुवात झाली दुसऱ्या डावाला म्हणजे दुसऱ्या इनिंगच्या खेळाला. 66 धावा करायचे आहेत. आता मात्र एक धाव झाली आणि 65 धावा अजून देखील विजयासाठी कनकेडीन यांना पाहिजेत. पाहूया मैदानाच्या आतमध्ये हा थरार आपल्याला पाहायला भेटतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा. क्या बात आहे. यावेळी स्लो रन फुलटॉस होता, म्हणजे फुलटॉस जरूर होता परंतु त्याची गती ओळखता आली नाही ती प्रणय यांना आणि त्यामुळे मिस्टाईम स्ट्रोक पाहायला भेटला. थोडेसे नाराज असतील. फुलटॉस जरूर होता. फुलटॉस चेंडू म्हटलं तर फलंदाजाचा एक आवडता चेंडू असतो, परंतु तो जो मिसटाईम झाला तर फलंदाज खूप नाराज होतात. यावेळी फुललेंचा चेंडू होता, अपील केलं जाते पण लेग पाईच्या स्वरूपातीला सिंगल नक्कीच भेटतो. धावसंख्येत 1 भर पुन्हा एकदा पाहायला भेटते. सिंगलचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतंय. आता ज्याप्रमाणे बुद्धिबळमध्ये एक एक प्यादा एक एक घर चालत असतो ना, त्याच पद्धतीने हा खेळ चालू आहे एका धावेनी. नक्कीच अनिकेत देखील चांगले खेळाडू आहेत, त्यामुळेच कॅप्टनच्या भूमिकेत आहेत. त्यांना देखील या पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा घ्यावा लागेल. पॉवर प्लेमध्ये 2च खेळाडू जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेटला आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये आहेत. फुलटॉस होता, स्टेप आउट झाले आणि स्क्वेअर लेगच्या डोक्याच्या वरून पाठवून दिलाय सीमा पार चेंडूला. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. क्या बात आहे. या फुलटॉस वर फुल टोल वसूल केलाय अनिकेत यांनी. चर्चा तर चालू होती, सिंगलनी स्कोर चालू आहे, परंतु त्यानंतर अनिकेत यांनी देखील गेअर बदलण्याचा प्रयत्न केलाय. या पॉवर प्लेच्या षटकांचा फायदा घ्यावा लागेल, तेच करतायत अनिकेत मैदानाच्या आतमध्ये. 6 धावा झाले धाव फलकावर. पुन्हा एकदा फुल लोड. यावेळी
लॉंग लेग मध्ये निघून जाईल सीमा पार. धाव मी येतोय चौकार. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार पाहायला भेटतोय आपल्याला. एका एका चौकारावर स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचं नाव लिहिलंय आणि ते चौकार जे फलंदाज मारतायत सध्याच्या घडीला ते अनिकेत. सलग 2 चौकार, दोन्ही चेंडू फुलटॉस होते. फुललेंचा चेंडू ऑन साइडला लॉंगॉनच्या सीमा पलीकडे चेंडू निघून जाईल. 4 धावांसाठी येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. सलग 3 चौकार पाहायला भेटले आपल्याला अनिकेत म्हणजे बंटी यांच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचतोय तो 14वर. पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. बिनबाद 14 धावा झाल्यात कनक 18 या संघाच्या. म्हणजे सुरुवात तर चांगली झाली आहे. याच पद्धतीने जर बॅटिंग केली तर नक्कीच कुठेतरी कनक 18 देखील या स्पर्धेमध्ये आपलं वर्चस्व कायम ठेवू शकतो. हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. दोन्ही संघांना जिंकणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा आपला 100% देण्याचा प्रयत्न नक्कीच असणार आहे. परंतु थोडीशी आतमध्ये चर्चा करण्यासाठी भाग पाडला आहे ते अनिकेत यांनी. कसं थांबवायचं अनिकेत यांना, कसं थांबवायचं प्रणय यांना. $66 करायचे आहेत आणि 14 धावा झाल्यात पहिल्या षटकाच्या अखेरीस. बिनबाद 14 धावा कनक 18 संघाच्या. आता मात्र 36 चेंडू आणि 52 धावा. गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला भेटतोय. गोलंदाजी मार्कवर दुसरं षटक घेऊन आर्यन पवार येत आहेत. इथे देखील पॉवर प्लेचं हे षटक असणार आहे. डेड बॉल असणार. रनअप तर घेतला होता परंतु फलंदाज तयार नव्हते. हे देखील सेकंड पॉवर प्लेचं षटक. त्यामुळे पाहिलं तर डीपमध्ये स्क्वेअर लेगला खेळाडू आहे. डीप मिड विकेट आहे आणि एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये नाता आहेत. पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यात नाता यांच्या. समोर आहेत प्रणय. पहिल्या षटकामध्ये अनिकेतांनी मजल मारली 14 धावांपर्यंत. 3 चौकार सलग पाहायला भेटले. परंतु दुसरं षटक यावेळी मोठा फटका. चेंडू उडवलाय, भिरकावून दिलाय. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळाडू देते आहेत. झेल पूर्ण केला जातोय. या प्रणय यांची खेळी संपुष्टात येते. पहिला झटका, पहिला हादरा लागतोय तो कनक 18 संघाला प्रणय यांच्या रूपामध्ये 14 या धावसंख्येवर. फुललेंचा चेंडू होता. फटका फार चांगला होता परंतु अधुऱ्या मनाने आणि अपुऱ्या ताकदीने खेळलेला फटका आपल्याला पाहायला भेटला. त्याचमुळे काय तर फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला नाही. चेंडू हवेत होता आणि तिथे एक झेल पूर्ण केला जातोय. सुदेश नाईक आपण कुठे असेल यायचंय. आणि प्रणय बाद झाले. त्यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी वनडाऊनला जर पाहिलं तर आपण वीरेंद्र यांना पाहतोय.
पहा कनक 18 मध्ये जर पाहिलं तर सर्वच कांजूरचे खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला भेटतील. त्यापैकी अनिकेत चांगली कामगिरी करतात, परंतु अनिकेतला देखील साथ द्यावी लागेल. मोठा फटका प्रणयने जरूर खेळला होता, परंतु त्यात त्यांना यश लाभलं नाही. यश लाभलं त्या आर्यन पवार यांना, परंतु समोर आता वीरू. यावेळी मोठा फटका डीप स्क्वेअर लेगला खेळाडू नाहीये तेथे, चेंडू थांबणार नाहीये. या चेंडू जातोय सीमा पार 4 धावांसाठी. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. क्या बात आहे. वीरू आले आणि त्यांनी देखील वेलकम केलं आर्यन यांचा, परंतु आर्यन देखील कमी नाही. आर्यन देखील लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात. तिकडे एक खेळाडू होता डीपमध्ये स्क्वेअर लेगला, त्या खेळाडूला त्यांनी काढलं आणि त्याच क्षेत्रामध्ये हा फटका सजवला तो वीरू यांनी. 4 धावांसाठी येतोय चौकार. कारण आर्यन यांच्याकडे देखील व्हेरिएशन पाहायला भेटेल आपल्याला. यंग टॅलेंट आहे, लेदर बॉल क्रिकेट खूप चांगलं खेळतात, याच परिसरातून बिलॉंग करतात. तुमच्या विक्रोळी कन्नवार सर्कलमध्ये सातत्याने प्रॅक्टिस करत असतात आर्यन, परंतु आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं. एक महत्त्वाचं प्लॅटफॉर्म आहे, चांगला प्लॅटफॉर्म आहे तुमच्यासाठी. दिवस खेळण्यासाठी गेले होते, मिस टाइम स्ट्रोक अपील केलं जात आहे, परंतु पंचांनी ते अपील फेटाळून लावलं. पंच आहेत आमचे अमर वारंगे सर, हे देखील नवी मुंबईवरून दाखल झाले, त्यांचं देखील स्वागत असेल. स्ट्राईक अंपर आपण जर पाहिलं तर गिरीश सावंत सर, त्यांचं देखील स्वागत. काल हे पंच दिवसभर आमच्यासाठी पंचांची भूमिका पार पडत होते, अचूक निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवत होते. आज देखील आम्हाला पंच म्हणून लाभलेत. त्यांचं स्वागत आणि कौतुक आणि धन्यवाद. पप्पी पाटील सर आमच्याशी मैदानाच्या आतमध्ये जोडले जात आहेत, तसेच आमचे परेश हुडे देखील आमच्याशी जोडले गेले, त्यांचं देखील स्वागत असेल. इथं बोलतो मंचकावर यायचं, पण थोडंसं ऊन आहे, थोड्या वेळाने या. फुललेंचा चेंडू होता, कव्हर्समध्ये खेळून काढला, डीपमध्ये नाता आहे तिथे. एक धाव पूर्ण केली जाते, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. बॅकअपला खेळाडू आहे. क्या बात आहे. या धावा देखील तुम्हाला खूप महत्त्वाच्या असणार आहे. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करता आलं पाहिजे, कारण हे मैदान त्याच परिस्थितीचं आहे. याची भौगोलिक परिस्थिती पाहता तुम्ही चौफेर फलंदाजी करू शकता, 360मध्ये तुम्हाला बॅटिंग करता येते. त्यामुळे या धावा देखील तुमच्या बॅटमधून येणं खूप महत्त्वाचं आहे. असं नाही आहे की प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार तुम्हाला भेटेल, त्यामुळे सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करावं लागेल. यावेळी पहिलंच मान बनवलं होतं की लेग साईडला खेळायचं, परंतु तसं घडलं नाही. शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला आणि हलक्या हाताने स्टेअर केला, परंतु चेंडू मात्र गेला ऑन साईडला. निलेश तेथे होते, एकच धाव भेटणार. एका धावाने धावफलक पुढे जाते. धावसंख्या झाली होती 21 धावा, 21. लॉस ऑफ 1 विकेट. कनक 18 यांची धावसंख्या झाली होती 21. 66 धावांचं लक्ष आहे. आतमध्ये पाहिलं जरा, जसा क्रिकेटचा खेळ सुरू आहे तसा ऊन सावलीचा खेळ देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतोय. काही क्षणासाठी सावली आली होती, थोडंसं बरं वाटलं होतं, परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ऊन. आणि काय बात आहे. यावेळी समोरच्या दिशेने हा फटका, चेंडू थांबणार नाहीये, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. यावेळी चौकार पाहायला भेटतोय. येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार आणि मैदानाच्या आतमध्ये वेलकम केलंय चौकाराने विशाल जाधव यांचा, म्हणजे 44 यांचा. 44 लेट आले, परंतु थेट आले. हे सर्कल ही आपला घर आहे, हे विशाल जाधव सांगतायत आपल्याला. सतत धावसंख्या झाली आहे ती 25 धावा, परंतु इथून पुढे क्रिकेट संपली आहे का? नाही संपली, अजून ओव्हर बाकी आहेत. चला 8 मिनिटाचा कालावधी झालाय, जास्त चर्चा करू नये. तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल, कारण महत्त्वाची मॅच आहे. या मॅचमध्ये जर पेनल्टी घेतली तर कदाचित तुम्ही मोठा भुगदंड तुम्हाला भोगावला. करण भुजबळ यायचं, आपलं देखील स्वागत आहे. करण, काय सॉफ्टवेअर बनवलं होतं आमच्या ऑप्शनसाठी. तर तेच करण भुजबळ आमच्याशी जुडले गेलेत. करण आपलं देखील स्वागत करतो आणि मी तारीफ करत होतो करण यांच्या त्या सॉफ्टवेअरची. ज्या कोणाला जर तो ऑप्शनचा सॉफ्टवेअर पाहिजे असेल तर नक्कीच करण यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. त्याचे जे काय चार्जेस असतील ते तुम्ही पे करा आणि तुमच्या लीगच्या ऑप्शनसाठी
ते सॉफ्टवेअर तुम्ही घेऊ शकता. चांगलं कॅटेगरी वाईज सर्वांना विभाजन केलं होतं. त्यानंतर त्या ऑप्शन्समध्ये जर मॅक्झिमम प्लेअर तुम्ही त्या लिमिटच्या वरती जर प्लेअर घेण्यासाठी गेलात तर तिथे तो ब्लॉक केला होता की त्याच्यावरती तुम्ही प्लेअर घेऊ शकत नाही. आणि चांगलं नियोजन आयोजन आम्हाला पाहायला भेटलं होतं त्या ऑप्शनचं करण भुजबळ यांच्या माध्यमातून. तर मैदानाच्या आतमध्ये मॅजिक फिंगर वैशाल अंगणे येत आहेत, ज्यांनी आपल्या कालावधीमध्ये भल्या भल्या फलंदाजांना नाचवलं होतं आपल्या या गोलंदाजीच्या जोरावर. तेच वैशाल अंगणे. त्याच्यामध्ये जर पाहिलं ना संकेत, पहिला वैशाल अंगणे ना क्रॉस राऊंड द विकेट गोलंदाजी करायचे. असं कोणीच करायचं नाही. क्रॉस राऊंड द विकेट, क्रॉस ओव्हर द विकेट गोलंदाजी करायचे, परंतु वैशाल ते करायचे. आता मात्र अगदी लेफ्ट हँड राऊंड द विकेट गोलंदाजी करतात. बरोबर ना सर? वैशालची खासियत होती ती. आणि टिळक चौकपासून सुरुवात झाली होती. त्यानंतर राहुल 11 त्या संघातून देखील आपली जागा बनवली होती. चांगला खेळ केला होता तेच वैशाल अंगणे. यावेळी व्हाईट बॉल, पहिला चेंडू, तिसऱ्या षटकाचा व्हाईट बॉल पाहायला भेटतोय. पंच आमच्यापर्यंत वळतात आणि अमर सर मला हा डिसिजन कळवत आहेत. व्हाईट बॉल असेल, हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागेल. अतिरिक्त धावेची भर पडते. तीस चेंडूमध्ये 40 धावांची आवश्यकता. अनिकेत आहेत स्ट्राईकवर, माफ करा वीरेंद्र आहेत स्ट्राईकवर. वेळ हलक्या हाताने खेळला ऑन साईडला. डी मध्ये खेळाडू आहेत लॉंग ऑनला. जोपर्यंत येतील पाहूया. एकच धाव भेटणार, परंतु हे काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. हा थ्रो करून तुम्हाला जमणार नाही सर. जरी तुम्ही चेंडू अडवला आणि थ्रो प्रॉपर केला नाही तर मग अशा धावा नक्कीच समोरच्या संघाला भेटणार. तेच होते मैदानाच्या आतमध्ये. कनक 18ला इथे 2 धावा भेटत आहेत. धावसंख्येत 2 निवर धावसंख्या झाली 28. आता 29 चेंडूमध्ये 38 धावा पाहिजेत विजयासाठी. फुलर लेनचा चेंडू होता, कव्हर्सला खेळायचं होतं मागील बाजूला, म्हणजे बॅकवर्ड डीप पॉईंटमधून जर पाहिलं तर स्वप्नील तिथे आले. एक चांगला थ्रो पाहायला भेटला. कोऑर्डिनेशन थोडंसं चुकीचं होतं. अनिकेत यांचा वेटचा कॉल, काही करून जमणार नाही. मॅच थोडंसं सोपे होऊ शकते, परंतु इथे जर घाई केली, विकेट गेला तर काही होऊ शकतं. क्रिकेटमध्ये जर विकेट गेले, विकेटच्या मागे विकेट जायला लागली तर शिडी लागली असं म्हणतात, तर ती शिडी लागू द्यायची नाही आहे. त्यामुळे कनक 18 अनिकेत यांची चांगली थिंकिंग पाहायला भेटते आपल्याला. फुलर लेनचा चेंडू होता, सन्मान दिला. या चेंडूला हलक्या हाताने पुश केला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये आर्यन आहेत तिथे. पुश करो और खुश रहो, आज कान मंत्र देत आहेत अनिकेत इथे. अनिकेत आणि वीरेंद्र या सिंगल डबलच्या साह्याने मॅचला पुढे घेऊन जायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ऊन सावलीचा खेळ सुरू झाला आहे आणि स्टार चॅम्पियन्स ट्रॉफीचा देखील थरार पाहतोय आपण. यावेळी हलक्या हाताने ऑनसाईडला खेळायचं होतं. बॅट आणि बॉलचा माझ्यामध्ये संपर्क झाला आहे की नाही किंवा झालेला नाही आहे. आणि लेग ब्राईटच्या स्वरूपातील हा सिंगल पाहायला भेटतोय. धावसंख्या झाले 31. 31 धावा झाल्यात. एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही संघांसाठी जिंकणं खूप महत्त्वाचं आहे. लीगची शेवटची मॅच, यानंतर क्वालिफायर मॅचेस आपल्याला पाहायला भेटणार. काल सदा 11 क्वालिफाय झाली आहे आणि पाहूया त्यांच्या बरोबरीने कोण क्वालिफाय झाले तर आपल्याला नक्कीच संकेत आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. त्याचबरोबर त्रिशा 11 ब्लू स्टार देखील क्वालिफाय झालेली आहे. 6 संघ, 6 संघांचे 6 संघ मालक, 72 खेळाडू. आम्ही सांगू मॅजिक फिंगर वैशाल अंगणे, एक लेजंड खेळाडू म्हणून वैशाल यांच्याकडे आम्ही नक्कीच पाहतो. जादूगर जादू तुम्हाला हाताची जादू दाखवतात, परंतु वैशाल अंगणे बोटांनी जादू करतात आणि ती जादू मैदानाच्या आतमध्ये आम्हाला पाहायची आहे. फुलर लेनचा चेंडू, काय वळवलाय चेंडूला, परंतु इथे जर पाहिलं ना तर अनिकेत यांनी पहिलंच मन बनवलं होतं की मला रिव्हर्स खेळायचं, त्याच प्रयत्नात फसले. हा फुलर लेनचा चेंडू ज्यावेळी येतो ना त्या रिव्हर्स अटेम्प्ट करता येत नाही तुम्हाला. सदा 11 सदाभाई, नेक्स्ट मैच आपली असणार है, अपन तैयार रहते हैं. सदाभाई आपको रेडी रहना है, इसके बाद में नेक्स्ट मैच आपका रहेगा. क्वालिफायर मॅच यावेळी इनसाइड आउट, काय फटका खेळ आहे अनिकेत यांच्या बॅटमधून. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातोय सीमा पार. 10 मिळतील त्या 4, येतोय चौकार आणि येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार.
काय फटका खेळाय, इनसाइड आउटचा फटका फार कमी पाहायला भेटतो आपल्याला. हल्ली असे फटके पाहायला भेटत नाही, कव्हर ड्राईव्हचे फटके पाहायला भेटत नाही, परंतु अनिकेत यांच्या बॅटमधून हा फटका पाहायला भेटला. आणि धावसंख्या झाली आहे ती 35 धावा, 35. माझ्या मते संध्याकाळचं सेलिब्रेशन आताच होतंय मैदानाच्या आतमध्ये. थर्टी फाय सर, 35 झालाय. तीन षटकांचा सामना संपलाय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 11 धावा खर्च केल्या त्या आर्यन आणि वैशाल यांनी तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्यात. पाहूया आता धावांसाठी सुरू असलेली धाव म्हणजेच काय, तर मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला क्रिकेटचा महासंग्राम म्हणजेच काय, तर स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी 2026 पर्व तिसरं पर्व, ज्यावर आम्हा सर्वांना आहे गर्व. असं आमचं स्वाभिमानाचं आणि अभिमानाचं तिसरं पर्व. आणि विक्रोळी कन्नवार नगर 2 विक्रोळी पूर्व इथे आपलं सर्वांचं स्वागत आहे. सदाभाई सदा आपण कुठे असेल, आपण सज्ज राहायचं आहे. नेक्स्ट मॅच क्वालिफायरच्या असणार आहे. महत्त्वपूर्ण मॅच, मैदानाच्या आतमध्ये लीगची शेवटची मॅच, त्यानंतर क्वालिफायर मॅच. आज क्वालिफायरच्या मॅचेस आपल्याला संडेच्या दिवसात पाहायला भेटतील. त्याच्यानंतर एक मॅच अशी होणार आहे, सदा भाई जल्दी आना है आपको. नेक्स्ट मैच आपका है और सेकेंड इनिंग का खेल शुरू है. इस बार आगे बढ़कर खेला है कवर्स के ऊपर से आर्यन पवार वहां पर, और 2 रन पूरे. 2 धावा पूर्ण केल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये. लॉफ्टेड ड्राईव्ह होता, अगदी नोमॅन्स लँडमध्ये चेंडू गेला कव्हरच्या वरून. वीरेंद्र यांच्या बॅटमधून आपण पाहायला भेटला. चौथ्या षटकाला सुरुवात झाली. 2 धावा पाहिल्या आपण पहिल्याच चेंडूवर ओमकार यांच्या. पुढे आले, हलक्या हाताने खेळून काढलाय. समोरच्या बाजूला चेंडू जातोय 38च्या आतमध्ये, खेळाडूंनी तो अडवलाय आणि एक धाव पूर्ण केली जाते. आता मात्र एका धावेने समीकरण पुढे घेऊन जाण्याचं काम करतात. हा बुद्धिबळाच्या पटलावरील खेळ आहे. आता जसा एक पाऊल पुढे जातो ना, तसंच काहीच हे फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये करतायत. यावेळी ऑफसाईड यॉर्कर पाहायला भेटला आपल्याला आणि चांगला चेंडू हाता आला नाथा यांनी. डॉट बॉल नक्कीच पाहायला भेटतोय. आमचे बच्चे कंपनी सेलिब्रेशन करते. पुढे सरसावले समोरच्या दिशेने, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. चेंडू निघून जाईल सीमा पार, परंतु हा येणार आहे षटकार. या मॅच मधला, या इनिंग मधला, या पहिल्या मॅच मधला हा षटकार पाहायला भेटतोय. सर, आमचे आयोजक जिथे असतील आपण सांगायचं आहे. पप्पी सर तिथे देखील आहेत. यस, 6 धावा. क्या बात आहे. स्टेप आउट फटका पाहायला भेटला समोरच्या दिशेने, समोरच्या बाजूने. सीधी बॅट, नो बकवास. यावेळी लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये हा चौकार पाहायला भेटतोय. पुन्हा एकदा षटकारानंतर चौकार येतोय. स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. आणि धावसंख्या झाली आहे ती 48. 48 धावा झालाय. समीकरण थोडंसं सोपं केलंय ते अनिकेत यांनी, परंतु मॅच संपलेली नाहीये. 44 आले आणि चौकाराची भाषा बोलू लागलेत फलंदाज. 4 4 4 चौकार.
कनकेटींच्या संघामध्ये मध्ये थोडासा जोश जल्लोष पाहू शकतो आपण. बॅटिंग करतायत, स्वतः कॅप्टन इनिंग खेळतायत अनिकेत आणि वीरेंद्र. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करते. थोडंसं क्षेत्ररक्षण पाहतात अनिकेत. हलक्या हाताने स्टेअर केला ऑन साईडला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? हो, पाहता पाहता दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. आकाश पवार होते डीप मध्ये मिड विकेटला आणि जोपर्यंत थ्रो करतील, फेकी करतील, त्या दरम्यान 2 धावा केल्या जात आहेत. आणि आता पाहिलं तर संघाच्या 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. 50 पूर्ण, 66 करायचे आहेत. 50 धावा पूर्ण झाल्या आहेत. षटक संपलंय. सर, षटक संपलेलं आहे. चौथ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि 15 धावा खर्च केल्यात ओमकारांनी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या. या षटकामध्ये म्हणजे चौथ्या षटकामध्ये त्यांच्या वैयक्तिक दुसऱ्या षटकात 15 धावा खर्च केल्या. थोडंसं महागडं षटक म्हणायला हरकत नाहीये. आणि 18 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पाहूया इथे आपण. पवार येत आहेत गोलंदाजीसाठी. हे टेप बॉलचा म्हणजे स्विंग बॉलचं षटक हाताळण्यासाठी आकाश पवार यांना पॉवर दाखवावी लागेल, कारण स्विंग बॉलचं षटक आहे. इथे कुठेतरी धावा कमी झाला तर एक फायटिंग मॅच आम्हाला पाहायला भेटेल. आणि आता 18 मध्ये 16 करायचे आहेत. मॅच अजून संपलेली नाही आहे. क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही, शेवटची धाव जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत तुम्हाला भविष्य भाकीत वर्तवता येत नाही. शंकरची धमाले देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आपलं देखील स्वागत असेल नाना. शंकर धमाले आपलं देखील स्वागत करतो. आणि नाना, आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील मंचकावर यायचं आहे. पाचवा म्हणजेच काय तर टेप बॉलचं स्विंग बॉलचं षटक घेऊन येत आहेत आकाश पवार. हा टेप बॉल आहे, तुम्हाला स्विंग करावा लागेल. या मैदानाच्या आतमध्ये हे पहिलंच आमचं वर्ष आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा ISPLची संकल्पना मैदानाच्या आतमध्ये राबवली जाते. म्हणजेच काय तर टेप बॉलचं हे षटक पाहायला भेटेल आपल्याला. सिक्सरचे बॉल आहेत आणि फुलर लेनचा चेंडू होता. पुढे सरसावले, स्टेप आउट झाले वीरेंद्र आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवून दिलाय, दाडून दिलाय, सीमा पार. येतोय 4 चौकार. 4 धावांनी धावफलक देखील पुढे धावताना पाहायला भेटतोय. आता 54 धावा झाल्यात. 66 करायचे आहेत. 54 धावा झाल्यात. पहिला चेंडू 5व्या षटकातील स्टेप आउट झाले आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये या फटक्याला खेळून काढलं. क्या बात आहे. पुढे सरसावले, स्टेप आउट झाले, ऑन साईडला खेळून काढला, डीप मिड विकेटला खेळाडू तिथे नाता होते. एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसरीचा देखील प्रयत्न यशस्वी होतोय. दोन धावांनी धावसंख्या झाली ती 56. संकेत गायकवाड माझ्या बरोबर आहेत. लेखाजोखा पाहतात, स्कोरिंग आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. क्या बात आहे. यावेळी दांडी 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 गुल फर्निचर डिस्ट्रॉय. आणि आकाश पवार आपला राग व्यक्त करतायत. वीरेंद्र यांना मैदान सोडावं लागेल. दुसऱ्या विकेटचं पतन. 56 या धावसंख्येवर. त्रिफळाची, चारोखानेची. क्या बात आहे. आकाशाने थोडासा राग नक्कीच व्यक्त केला. दांडी गुल केली, अचूक टप्पा आणि भेदक मारा आपल्याला पाहायला भेटला. आकाशाने पहा, मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्ण क्रिकेट चालू आहे. आकाश बोलतायत की सुमित आवटे यांनी फलंदाजीसाठी यावं आणि मी स्विंग बॉलचं हे षटक तुम्हाला टाकून दाखवतो, तुम्हाला बाद देखील करतो. हे थोडंसं चॅलेंजिंग पाहायला भेटेल आम्हाला. थोडीशी मजा येणार आहे या ठिकाणी. सुमित येत आहेत, सुमित आवटे. आणि इथे थोडं एकमेकांना चॅलेंज असणार आहे. टायमिंग चालू आहे, थोडंसं लवकर यायचं आहे. मॅच देखील बनताना पाहायला भेटते कनकेटींच्या बाजूने, परंतु मॅच संपलेली नाही आहे. 56 धावा झाल्यात. 66 धावा करायच्या आहेत अजून देखील. 10 धावा.
सदाबाई नेक्स्ट मॅच आपली असेल. सदाबाई आपण असाल तर लवकरात लवकर टॉससाठी यायचं आहे. आमचे या शांतिबाई मोठा आपलं देखील स्वागत असेल. शांतिबाई आपल्याला विनंती असेल आपण मंचकावर यायचे. शांतिबाई आपका स्वागत रहेगा. कारण मला माहिती आहे आकाशला सुरुवातीच्या काळामध्ये कोणी चान्स दिला असेल तो शांतिबाई यांनी. तर शांतिबाई आपल्याला विनंती करतो, शांतिबाई आना आपको स्टेज पे आना, यहाँ से मैच का एन्जॉय कीजिए. कारण शांतिबाईंचा संघ देखील आपण जर पाहिला तर त्यांचा देखील संघ सुप्रीमोमध्ये खेळला होता आणि विजय देखील मिळवला होता त्या संघाने. क्या बात आहे, चॅलेंजिंग क्रिकेट पाहायला भेटते. सुमित आवटे समोर आहे गोलंदाज आकाश पवार. थोडीशी चर्चा, थोडीशी स्लेजिंग पाहायला भेटते आपल्याला. यस, GI11 तो संघ होता शांतिबाईंचा. आता थोडासा काही खेळाडूंमुळे नक्की शांतिबाई एंट्री टाकत नाही, परंतु सुप्रीमोमध्ये देखील शांतिबाईंनी तो सुप्रीमो चषक पटकावला होता. ते शांतिबाई मॅच पाहत आहेत. बघा किती डाऊन टू अर्थ आहेत, अगदी जमिनीवर बसून मॅच पाहत आहेत. मागील बाजूला चेंडू जातोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. चेंडू थांबणार नाहीये, परंतु जातोय सीमा पार. 4 धावांसाठी येतोय स्टार चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. बाय चॅलेंजिंग आहे, थोडीशी स्लेजिंग चालू आहे. आकाश देखील चॅलेंज देतात की मी तुला आउट करणार या स्विंग बॉलवर, परंतु फ्लिक केला. मागील बाजूला चेंडू गेला फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये आणि चौकार पाहायला भेटला. धावसंख्या देखील 4 ने पुढे जाते. 58 धावा झाल्यात. नेक्स्ट मॅच सदा11 आणि त्यांच्या समोर असणारा संघ या मॅच मध्ये जो जिंकेल, नाही सांगूया आपण. सदा11 समोर कोण खेळणार क्वालिफायर मॅच हे देखील पाहणं आम्हाला तितकाच चर्चेचा विषय. व्हाईट बॉल येतोय. अवघ्या 5 धावांची औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 5 पावलं दूर आहेत विजयापासून कनक 18 हा संघ. सदा11 सदाबाई आपका भी स्वागत है. सदाबाई टॉस के लिए आना है. इस मैच के बाद टॉस किया जाएगा. क्या बात आहे, यावेळी ऑन साइडला भिरकून दिलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने हा झेल पूर्ण केला जातोय. 5 चॅलेंज पूर्ण झालंय. आकाशने देखील सांगितलं होतं की मी तुला बात करणार आणि ते चॅलेंज पूर्ण केलंय. सामना जिंको अगर न जिंको, परंतु सुमित आणि आकाश यांच्यामध्ये एक चॅलेंज लागलं होतं की आकाश बोलला होता की मी या स्विंग बॉलवर तुला आउट करणार आणि ते पूर्ण देखील केलं. काय झेल पूर्ण केलाय, रनिंग कॅच पूर्ण केली आहे तिथे. गुड कॅच. जे कमिटमेंट आकाश पवार करतात ना ते पूर्ण करतात. आणि आज एक महत्त्वाची गोष्ट घडणार आहे ती म्हणजे विशाल जाधव 44 यांचा शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये पक्षप्रवेश होणार आहे. खास आमदारांनी सांगितलं होतं जर तू पक्षप्रवेश करत असशील तरच मी संध्याकाळी येणार. आणि त्यानंतर शिवसेनेचे चांगले दिवस येतील की नाही, येतील. कारण विशाल 44 तितके मेहनती आहेत आणि त्या पक्षासाठी 44 नक्कीच लकी ठरतील. याहीपेक्षा चांगले दिवस आम्हाला पाहिजे शिवसेनेचे. कारण बाळासाहेबांनी स्थापन केलेली ती शिवसेना दिवस खेळण्यासाठी गेले होते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय जैद भाई आपका भी स्वागत है. स्वागत है जैद भाई आपका भी. बढ़िया क्रिकेट खेला था कल आपने भी. एक मैच को अंजाम दिया था, विनिंग परफॉर्मेंस दिया था आपने भी. मेरे ख्याल से शाकिर भाई भी खुश रहेंगे कि हमारी टीम जीती है. नंदकिशोर गुड्डणकर सन्मान दिलाय. अक्षय हलक्या हाताने खेळून काढलंय कारण मॅच थोडीशी सोपी झाली आहे. अवघ्या 3 धावांची औपचारिकता शिल्लक विजयासाठी कनक 18 संघाला. सहावं षटक सुरू आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 धावा आल्या आहेत. 3 धावांची औपचारिकता शिल्लक.
अनिकेत आहेत बॅटिंगसाठी आणि पॉईंटच्या क्षेत्रामध्ये झेल पूर्ण केला जात आहे. नॉट आऊट इनिंग खेळायची होती अनिकेत यांना, परंतु तसं घडलं नाही आणि बाद होत आहेत. नंदू यांना यश लाभत आहे अनिकेत यांना बाद करण्यासाठी. नंदू यांनी विकेट घेतला आणि विशाल जाधव देखील टाळ्या वाजवत आहेत. म्हणजे मैत्री अजून देखील आहे कुठेतरी मनात. बॉलिश टाळ्या वाजवत आहेत आपल्यासाठी. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये लवकर जायचं आपल्याला विनंती करतो. क्या बात आहे. अनिकेत यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. काय बॅटिंग केली, कॅप्टन इनिंग कशी खेळायची असते त्याचं चांगलं उदाहरण आपल्याला अनिकेत यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल दाखल होत आहेत. विशाल 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 आणि विशाल. अवघ्या 3 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा कॅचची संधी आली होती. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि स्वप्नील छोटा पॅकेट बडा धमाका. काय चेंडू पकडलाय का हाताने. अवघ्या 2 धावांची औपचारिकता शिल्लक. कनक 18 या संघाला विजयासाठी. अक्षय सुर्वे कट करण्यासाठी गेले होते. वेग पाहायला भेटला. नंदू देखील चपळ आहे, त्यांना देखील माहिती आहे कशी बॉलिंग करायची आहे. आज 40+ क्रिकेट आवर्जून नंदू खेळतात. याच मैदानामध्ये सातत्याने प्रॅक्टिस करत असतात. त्यांच्या माध्यमातून VPL देखील गेल्या सॅटर्डे संडेला आपण पाहिली होती. क्या बात आहे. यावेळी देखील चांगला चेंडू बॅकअप द लेन टाकला होता आणि सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. षटक संपलेलं आहे. 3 धावा खर्च केल्यात. 1 विकेट घेतलाय नंदू यांनी. क्या बात आहे. काय गोलंदाजी केली आहे. गुड बॉलिंग नंदू. परंतु मॅच अजून संपलेली नाहीये. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता अजून देखील. आकाश पवार येत आहेत गोलंदाजी मार्कर. थोडीशी चर्चा मैदानाच्या आतमध्ये. 6 षटकांचा खेळ संपलाय. 6 मध्ये 2. तर गोलंदाजी मार्कवर बदल पाहायला भेटतो. आकाश टाकत होते परंतु थोडासा निर्णय तिथे बदलला आणि मॅजिक फिंगर वैशालांगने. या नंतरची मॅच सदा 11 आपण तयार राहायचं. त्यांच्या समोर कुठला संघ असेल हे देखील आम्ही सांगू आपल्याला. वैशालांगने गोलंदाजी मार्कवर. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करताय. चांगला चेंडू पहिलाचा चेंडू निर्धाव पाहायला भेटतोय. डॉट बॉल बिंदी गेन. परंतु 5 बॉल शिल्लक आहे. मॅच संपलेली नाहीये. 5 मध्ये 2 करावे लागतील कनक 18 यांना. कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. त्यामुळे चेसिंग तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. मॅच संपलेली नाहीये. वैशालांगने मॅचचा हिरो ठरतील का. परंतु समोरच्या दिशेने हा इनिंग फटका पाहायला भेटतोय आणि मॅच जिंकले. सामना जिंकलाय तो कनक 18 या संघाने. येतोय चौकार. क्या बात आहे. सेलिब्रेशन कोण करतं. अक्षय सुरू. बॅड लक टीम RLN फायटर. आपले देखील प्रयत्न खूप चांगले होते. खूप चांगला खेळ आपण केलात. त्याबद्दल आपले संघ मालक राजेश पावसकर साहेब आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. लीग पद्धतीचे सामने आता संपलेले आहेत. क्वालिफायर मॅचेसला सुरुवात होणार. सदा 11 सदाबाई आपला टीम आपली संघ रेडी ठेवायचा. आपला टॉस केला जाईल आणि त्यानंतर मॅचला सुरुवात केली जाईल. याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद.
क्वालिफायर 1 ची आपण पाहाल सदा 11 त्यांच्या समोर कनक